नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की शेतकऱ्यांना बँकेच्या माध्यमातून पीक कर्ज न दिल्यामुळे साहजिकच शेतकरी खाजगी सावकाराच्या जाळ्यात अडकतात आणि अशाच खाजगी सावकाराच्या जाळ्यात अडकणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक असं अपडेट समोर आलं आहे की राज्यांमध्ये बँकांच्या माध्यमातून विविध कारणास्तव सिबिल स्कोअर असतील व कर्ज उपलब्ध करून दिली जात नाही. अशी पीक कर्ज उपलब्ध न झाल्यामुळे साहजिकच शेतकरी खाजगी सावकाराकडे जातात व खाजगी सावकाराकडे गेल्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात त्यांना आत्महत्याचं करावं लागतं. म्हणजेच की आत्महत्याचा आकडा रिपीट खूप मोठा झालेला आहे. याच्या संदर्भातील मोठाचं प्रकरण सध्या सुरू आहे. हे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात समोर आलेलं आहे. म्हणजेच की आता बँकांच्या माध्यमातून सुद्धा एक अतिशय दिलासादायक निर्णय आणलेला आहे. महाराष्ट्र शिखर बँकेच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. यांच्यामधला बहुतांश बँक डब्याला आलेले आहे. म्हणजेच की नाशिक किंवा धाराशिव असेल किंवा बऱ्याच साऱ्या नागपूरसारख्या वर्ध्यासारख्या जिल्ह्या मध्यमवर्ती बँका असतील, सहकारी बँक पुरवठा होत नाही. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी खाजगी बँक असतील किंवा इतर राष्ट्रीयकृत बँक असतील किंवा इतर काही बँकांकडून लागतात त्यांच्यामध्ये कर्ज उपलब्ध करून देणं होत नाही. म्हणजेच की शेतकरी सावकारी ज्या खाजगी सावकाराकडे वळतात आणि यांच्यामधून मोठ्या प्रमाणात नाकमस्ताप होतं. म्हणजेच की नुकसान देखील होतं. गावातील सोसायटीच्या माध्यमातून पीक कर्ज न दिल्यामुळे शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा मिळू शकतो. परंतु हे सर्व करण्यासाठी त्या सोसायटीच्या देखील पत पुरवठा होणे आवश्यक आहे. म्हणजेच की स्पीकर बँकेच्या माध्यमातून सोसायटीच्या बँकांच्या माध्यमातून कर्ज शेतकऱ्यांच्या माध्यमातून केली जात आहे. व्यवस्थित असं व्याज देखील भरायला होतो, ज्यांच्यामध्ये जास्त मोठा तणाव शेतकऱ्यांवर जास्त लागतात. म्हणजेच की आता शेतकऱ्यांची जी काही गरिबाची असतील किंवा रवीच्या हंगामाची कडूची कामं असतील, असे ज्या शेतकऱ्यांची कामं असतील व शेतकऱ्यांसाठी अतिशय विनाशकारक ठरू शकतो, असा एक महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे. धन्यवाद.